मंडळी, आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. आजच्या मननाकरिता जे वचन प्रभूने आमच्याकरिता पाठवलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. पण ठाऊक आहे, आम्ही बरेच वेळा या वचनावरती अभ्यास केला असेल, आम्ही मनन केलं असेल, मात्र आज परमेश्वर या वचनातनं आमच्याशी काहीतरी नवीन बोलणार आहे आणि आपण आपल्या अंतःकरणांची याला तयारी करूया. आपण प्रार्थना करूया की प्रभूने आम्हाला या वचनामध्ये सहाय्य करावे. प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे राखून राहतो. माझ्या तुझ्या वचनामध्ये अनेक रहस्य आहेत, अनेक गुज आहेत, बोध आहेत, प्रभूजी शिस्त आहे, चुका दाखवणं आहे आणि प्रभूजी आम्हाला पुन्हा तुझ्या जवळ घेणं देखील आहे. आज या वचनाच्या द्वारे आमची भेट घे. आम्हा प्रत्येकाला परिपूर्णतेपर्यंत घेऊन जाण्याकरिता हे वचन आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत कर. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन दे प्रभूजी. लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. आज हे बीज सुपीक जमिनीवर पडू दे आणि 100% कापणीची अपेक्षा आम्ही करतो. संपूर्ण मंडळी आणि इथून पुढची सर्व व्यवस्था तुझ्या हातात सोपवत, देवाच्या आत्म्यात तुला पूर्ण मोकळीकता देत मी तुझा दास तुझ्या हातात पडत रिक्त होत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. एफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. Blessed and worthy of praise be the God and the Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with every spiritual blessing in the heavenly realm in Christ. माझ्या भावांनो, बहिणींनो, परमेश्वर या वचनाच्या द्वारे आम्हाला एक गोष्ट अतिशय प्रामुख्याने आमच्या डोळ्यांसमोर आणतो. ती म्हणजे आपल्या जीवनातली आजची स्थिती, आपल्या जीवनातली आजची भौतिक स्थिती ही आपल्या आध्यात्मिक स्थितीचं प्रतिबिंब होय. Means whatever we see in our physical life, whatever is manifesting in our physical life is a result of all those things that are there in our spiritual life. So our physical status depends on our spiritual status. म्हणजे आमची आजची भौतिक स्थिती ही आमच्या आत्मिक स्थितीवरती अवलंबून असते. आणि म्हणून हे पुढचं चित्र मी तुम्हाला दाखवत आहे यासाठी की दोन्ही विभिन्नता या ठिकाणामध्ये दिसत आहे. आम्ही आमच्या खासगी वेळेमध्ये, आमच्या प्रायव्हेट टाइम मध्ये ज्या गोष्टी करतो, आत्मिकरित्या करतो, त्या गोष्टी आमच्या आजच्या भौतिक जीवनामध्ये आम्हाला दिसतात. To explain it in English, the things that we do when we are alone, the things that we do spiritually when we are alone are seen by people, are seen by everyone, or are manifested in our public lives. आणि म्हणून आम्ही आज या वचनांचा अभ्यास करत असताना ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर का या वचनाला वरती परत एकदा मी तुमच्यासाठी स्क्रीनवरती दाखवत आहे. इथे लिहिलेलं आहे की आमच्या देव याने आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. आज हे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आमच्या जीवनात जर दिसत असतील, याचा अर्थ की त्या व्यक्तीच्या किंवा माझ्या जीवनामध्ये मी ज्या गोष्टी आत्मिक जीवनामध्ये करत आहेत त्याच माझ्या शारीरिक किंवा भौतिक जीवनामध्ये दिसणार आहेत. माझ्या भावांनो, बहिणींनो, फार महत्वाची गोष्ट आहे. मला आठवतं काही दिवसांपूर्वी आम्ही एक संदेश ऐकला होता. पास्टर बहिणींनी सांगितलं होतं की एकांतामध्ये देवाबरोबर घालवलेली वेळ हे अचानक ठरतं की तुम्हाला जगात किती वेळ खर्च करावा लागणार आहे किंवा किती कष्ट करावे लागणार आहेत. The time you spend with God in alone, in private, is going to determine how much of struggle you are going to do in your practical lives. फार महत्वाची गोष्ट आहे. इथं प्रभू म्हणतो, ख्रिस्ताने, देवाने आम्हाला सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. परंतु आज जर का आम्ही आमच्या ख्रिस्ती समाजाला एका नजरेत पाहू तर आम्हाला लक्षात येतं की या सर्व आशीर्वादांपासून दूर, वंचित आमच्या ख्रिस्ती बंधू भाऊ याला जीवन जगत आहेत. याचा अर्थ की हे आशीर्वाद आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत आणि आज आम्ही या गोष्टीला अधिक व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, ब्लेस्ड या शब्दाचा अर्थ काय आहे. ब्लेस्ड याचा अर्थ यशस्वी होण्याकरिता देवापासून मिळालेलं सामर्थ्य. ब्लेस्ड मीन्स we have been given the power by God to be successful in our life. धन्य, blessed या शब्दाचा अर्थ आहे की तुम्हाला देवापासून अधिकार आहे
यशस्वी होण्याचा. आता देवाने ज्या वेळेला आम्हाला हे आशीर्वाद दिले त्याला तो काय करतो मी तुम्हाला सांगतो. आमची जी कुवत असते, आमची जी केपेबिलिटी असते, आमची जी कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीला परमेश्वर घेतो आणि त्याच्याबरोबर त्याचं सामर्थ्य जोडतो. ज्या वेळेला मनुष्याची कुवत आणि देवाचं सामर्थ्य एकत्रित येतं त्याला म्हणतात यशस्वी जीवन किंवा आशीर्वाद. आणि म्हणून हे समजवण्याकरिता मी विचार करतो की हे तुमच्या समोर कसं सादर करावं, कारण चित्र हे हजारो शब्द बोलून जात. आणि म्हणून मी काही गोष्टी तुमच्यासाठी इथं एका ग्राफच्या द्वारे तुमच्या समोर मी मांडत आहे. पण हा ग्राफ आम्हाला काय दाखवत आहे ते बघूया. पहिल्यांदा आम्ही आमची कुवत, आमची क्षमता, आमचा आशीर्वाद 0 to 100 या स्केलवरती मोजूया. आणि तुम्ही आणि मी आमची जी केपेबिलिटी आहे, आमची जी कुवत आहे तिच्यावर आम्ही 100% खर्च करतो, त्यावेळेला आम्ही कुठंतरी 50% पर्यंत पोहोचतो. तरी सुद्धा आम्ही अजून 100% नाही. आणि म्हणून ते 100% गाठण्याकरिता आम्हाला देव आशीर्वादित करतो. याचा अर्थ आम्हाला देव ती क्षमता देतो, तो आम्हाला ते सामर्थ्य देतो की आम्ही त्या 100% पर्यंत पोहोचावं. म्हणजे आमची जी स्वतःची कुवत, आमची जी कॅपॅसिटी, आमची जी केपेबिलिटी, ही सर्व परमेश्वर घेऊन त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचं सामर्थ्य, द सुपर नॅचरल पॉवर ऑफ गॉड, व्हेन इट गेट्स ऍडेड, त्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्रित येतात, वी बिकम 100% ब्लेस्ड. बर, आता हे ब्लेसिंग ज्यावेळेला येतं त्याला हे फक्त एखाद्या विभागात जीवनाच्या येत नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो जीवनाचे वेगवेगळे विभाग आहेत आणि मी तुम्हाला हे मागच्या वेळेला देखील शिकवलं होतं की आशीर्वादित होणे तर आमच्या सर्व जीवनाच्या विभागांमध्ये आम्ही आशीर्वादित असलं पाहिजे. इंग्लिश मध्ये तुमच्या समोर या ठिकाणात आहे ना, मी नेहमी सांगतो फिजिकल, मेंटल, फायनान्शियल, सोशल, स्पिरिच्युअल, 5 विभागांमध्ये जीवनाच्या आम्ही आशीर्वादित असायला पाहिजे. मराठीमध्ये तुमच्या समोर आहे, आम्ही जर का धन्य आहोत म्हणजे आम्ही जर का आशीर्वादित आहोत, तर मी शरीरामध्ये आशीर्वादित पाहिजे, मी मानसिकरित्या आशीर्वादित पाहिजे, माझी मेंटल केपेबिलिटी म्हणजे माझी विचारसरणी ती उत्कृष्ट असली पाहिजे ज्याच्याद्वारे मी आशीर्वादांमध्ये चालेल. तिसरी गोष्ट, आय शुड बी फायनान्शियली ब्लेस्ड, मला आर्थिकरित्या देखील मी आशीर्वादित असायला पाहिजे, त्याच्याद्वारे मी जगातल्या सेवेला अधिक आशीर्वादित करू शकेल. सामाजिक, वी नीड टू बी ब्लेस्ड इन द सोसायटी. जसं अब्राहम त्या काळामध्ये इतका श्रीमंत झाला की त्याच्याकडे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. इसाक एवढा धनवान झाला की लोक त्याच्याबद्दल त्यांच्या कारागुड्या सुरू व्हायच्या, ते त्याच्यापासून त्याला जळफळाट त्यांचा व्हायचा त्याला पाहून. वी शुड बी ब्लेस्ड इन सोसायटी ॲज वेल. आणि आत्मिक जीवन तर आहेच. आमच्या या सर्व जीवनांना जर आम्हाला प्रभूपासून आशीर्वाद मिळालेला आहे तर आमच्या प्रत्येक या जीवनाच्या विभागाला त्याचा स्पर्श होऊन ते आशीर्वादित झालंच पाहिजे. आणि जर का ते होत नाही तर मग काहीतरी गडबड आहे माझ्या भावनेत. आणि म्हणून मग मागच्या 2-3 आठवडे आम्ही काही संदेश ऐकत आहोत, ते सर्व त्याच गोष्टींसाठी आहेत की आम्ही आमचे आशीर्वाद कसे मिळवावे. आमच्या वचनांमध्ये आमच्यासाठी पुष्कळ आशीर्वाद आहेत, मग ते आशीर्वाद आमचे कसे होतील. आणि म्हणून आता मी तुम्हाला पुढे पुन्हा त्या वचनाकडे घेऊन जात आहे. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. हे आशीर्वाद मिळवण्याकरिता मी तुम्हाला मागच्या शिक्षणामध्ये शिकवलं होतं, परंतु मी रिपीट करत आहे, थोडीशी रिव्हिजन पण होईल, नवीन लोकांना आशीर्वाद देखील मिळेल. आम्हाला जर हे आशीर्वाद हवे आहेत तर 3 घटक फार महत्वाचे आहेत. वन इज डिसिप्लिन, शिस्त. दुसरा आहे फेथफुलनेस, विश्वासूपणा. तिसरा आहे ओबिडियन्स, म्हणजे आज्ञाधारकपणा. या तिन्ही गोष्टी जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये नाहीत तोपर्यंत आम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. सो जस्ट रिमेंबर दिस ट्रायंगल ऑलवेज. हा त्रिकोण नेहमी लक्षात ठेवा. जर आशीर्वादित व्हायचं असेल तर त्याच्या या तिन्ही बाजू मजबूत असायला हव्या. आम्ही शिस्तीमध्ये असायला पाहिजे, आम्ही आज्ञाधारक आणि विश्वासू देखील असायला पाहिजे. आणि म्हणून मला ही गोष्ट तुम्हाला मराठीमध्ये मी तुमच्या समोर दाखवत आहे. जर का धन्य व्हायचं असेल, आशीर्वादित व्हायचं असेल, शिस्त, आज्ञाधारकपणा आणि विश्वासूपणा महत्वाचा आहे. बर, मग शिस्त म्हणजे काय? इज इट गेटिंग अप ऑन टाइम? इज इट स्लीपिंग ऑन टाइम? इज इट ईटिंग ऑन टाइम? इज इट डुईंग थिंग्स ऑन टाइम? आम्ही वेळेत उठावं, वेळेत झोपावं, या गोष्टी म्हणजे शिस्त आहेत का? अजिबात नाही.
आत्मिक जीवनामध्ये इन द किंगडम ऑफ गॉड, देवाच्या राज्यामध्ये शिस्त, डिसिप्लिन म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे गोष्टी करणे. डुईंग द थिंग्स अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनात जर असं लिहिलंय तर मी तसंच करणार, त्याच्यामध्ये तडजोड नाही. याला म्हणतात शिस्त. बर, तर व्हॉट इज फेथफुलनेस? मग विश्वासूपणा म्हणजे काय? फेथफुलनेस मीन्स डुईंग व्हॉट गॉड हॅज टोल्ड यू टू डू. विश्वासूपणा म्हणजे देवाने, आठवतं का तुम्हाला, when was the last time God spoke to you? प्रत्येकाने आला आता ही नोंद घ्यावी ना. मला पूर्ण खात्री आहे घरामध्ये आम्ही आहोत. घरामध्ये असताना आमच्याकडे पेपर, पेन, वही असते. तुम्ही शोधू सुद्धा शकता, इकडे तिकडे घेऊ शकता. एक एक पेपर घ्या आणि त्याच्यावरती लिहा की मागच्या वेळेला तुम्हाला प्रभू कोणती गोष्ट बोलला होता, त्याने तुम्हाला काय करायला सांगितलं, आणि मग त्याच्या समोर लिहा की तुम्ही ती गोष्ट करत आहात की नाही. व्हॉट इज इट दॅट गॉड टोल्ड यू टू डू द लास्ट टाइम? मागच्या वेळेला प्रभूने तुम्हाला कोणती गोष्ट करायला सांगितली? म्हणजे भावना बहिणींनो, आम्हाला जे कळतं ते करणं आणि आम्हाला जे देवाने सांगितलं आहे ते करणं, याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला जे कळतं आणि आम्ही आमच्या बुद्धीने करतो, आणि जे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही ते करतो, त्याला विश्वासूपणा म्हणतात. आणि जे आमच्या बुद्धीने आम्ही करतो तो आमचा अविश्वासूपणा आहे, कारण आम्ही देवाच्या गोष्टींना विसरलो आहोत. सो आर यू फेथफुल टू गॉड? दॅट इज द फर्स्ट थिंग. फर्स्ट थिंग वॉज डिसिप्लिन. मी शिस्तबद्ध आहे का? इज माय लाईफ अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड? काय माझं जीवन देवाच्या वचनाप्रमाणे आहे का? का मी त्याच्यामध्ये भेळमिसळ करत आहे? देवाच्या वचनात दिलंय अहमपणा, गर्व दिसू नये, मात्र आमचं वागणं, आमचं बोलण्यामध्ये अजूनही गर्व दिसतो. देवाच्या वचनात सांगितलं तुम्ही सौम्य आणि लीन असलं पाहिजे, परंतु आम्ही अजूनही आमच्या भाषेमध्ये आरेरावेपणा असतो. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जगापासून वेगळे व्हा, जगाच्या दृष्टीने विचार करू नका, पण अजूनही जर का माझे विचार जगिक, माझे मित्र जगिक आणि माझे सवंगडी जगिक असतील, तर मग आम्ही शिस्तीमध्ये नाहीये, आम्ही बेशिस्त आहोत. तसंच विश्वासूपणाबद्दल आहे. विश्वासूपणा आम्हाला काय म्हणतं? विश्वासूपणा म्हणतं की जे देवाने तुम्हाला सांगितलं करायला ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते सोडून जर का आम्ही कोणती गोष्ट करत असू, मेड बी युअर जॉब और मेड बी युअर वर्क इन द हाऊस, तुम्ही घरातलं काम करत असा किंवा तुमच्या कामावरचं काम करत असा, परंतु जर का देवाने तुम्हाला जे सांगितलं ते सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टी करत असाल, याला म्हणतात अविश्वासूपणा, विच इज नॉट लाईक बाय गॉड, जे देवाला अजिबात आवडत नाही. सो नाउ द क्वेश्चन इज, am I disciplined? Am I faithful? काय मी शिस्तबद्ध आहे? काय मी विश्वासू आहे का? हे प्रश्न आमच्या समोर असले पाहिजे. विश्वासणाऱ्यांनो, तुमच्यासाठी हा संदेश परमेश्वर यासाठी पाठवत आहे की आता तुम्ही प्रौढत्वाच्या दुसऱ्या पातळीवरती, पुढच्या पातळीवरती तुम्ही जावं. परमेश्वर तुम्हाला ही सर्व वचनं पाठवून आज तुमच्याशी का बोलत आहे? He wants you to be matured. He wants you to go to the next level of maturity in Christ. म्हणून शिस्त आणि विश्वासूपणा या दोन गोष्टी पाहिजे जर आम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर. अँड द थर्ड थिंग, आणि तिसरी गोष्ट, ओबिडियन्स. आता ओबिडियन्स म्हणजे व्हॉट आर वी सपोज टू ओबे? आज्ञाधारकपणा म्हणजे आम्ही कोणती आज्ञा पाळावी? मी तुम्हाला सांगतो, देवाच्या लिखित शब्दामधनं आम्ही शिकावं आणि ते तसंच्या तसं आज्ञाधारकपणे पाळावं. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिसिप्लिन अँड ओबिडियन्स? काही लोकांना वाटेल, कारण तिथं पण देवाच्या वचनाप्रमाणेच आम्ही पाहिलं. पण ओबिडियन्स मध्ये देर आर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स गिवन टू यू. अतिशय वैयक्तिक आणि तुमच्या जीवनाला लागू पडणारी शब्द आणि वचन परमेश्वर तुम्हाला देतो, त्यांचं पालन करणं. नाउ दॅट ऑल्सो हॅज गॉट युअर कॉलिंग इन टू इट. त्याच्यामध्ये तुमचं पाचारण सुद्धा जडलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला विशिष्ट गोष्टीसाठी विशिष्ट गोष्टी सांगून निवडलेलं आहे, तुमची नेमणूक झालेली आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, आम्ही या तीन गोष्टींना आता समजून घेतलेलं आहे. आता आम्हाला आमचं जीवन तपासायचं आहे. माझं कॉलिंग आणि मला बोलवलेल्या, मला पाचारण केलेल्या गोष्टी मी देवाच्या वचनात त्याच्याबद्दल अधिक शिकत आहे का? मी त्याच्याबद्दल अधिक आज्ञाधारक आहे का? या गोष्टी आम्ही स्वतःला आज विचारणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही आता पाहत आहोत की आशीर्वादित होण्याकरिता लागणारे तीन घटक, विच इज शिस्त, विश्वासूपणा आणि आज्ञाधारक. त्याच्यामध्ये आहे डिसिप्लिन, त्याच्यामध्ये आहे फेथफुलनेस अँड ओबिडियन्स. या तीन गोष्टी
ज्या वेळेला तुमच्यामध्ये आणि त्या तिन्ही गोष्टी तुम्ही अतिशय प्रामाणिक पाळाल, देव तुम्हाला सांगतो की त्याने तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, ते सर्व तुमच्या जीवनामध्ये प्रकट होतील. आमेन. माझ्या भावांनो बहिणींनो, या गोष्टीला मला जर का तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला रोजच्या परिस्थितीमध्ये अनेक परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि त्या परिस्थितींमध्ये आमची युद्ध चालू असतात. आमच्या या युद्धांमध्ये, रोजच्या युद्धांमध्ये आम्ही ज्या वेळेला या तीन गोष्टी पाळतो, कोणत्या कोणत्या? शिस्तबद्धता, डिसिप्लिन, विश्वासूपणा, फेथफुलनेस, आणि आज्ञाधारकपणा म्हणजे ओबिडियन्स. या तीन गोष्टी ज्या आम्ही पाळतो, आम्ही आमच्या रोजच्या आत्मिक जीवनामध्ये आशीर्वाद मिळवतो. आशीर्वाद मिळवण्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे बरं का, कधी सुद्धा देवाखेरीज कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. Your situations may be like big giants in your life. तुमच्या जीवनातली परिस्थिती एखाद्या मोठ्या गल्ल्याचा प्रमाणे असू शकते, परंतु घाबरू नका. तुमच्याकडे जर देवाचं वचन आहे आणि तुम्ही ते या तीन गोष्टींच्या द्वारे व्यवस्थितपणे पाळत आहात, तुम्हाला कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. कोणतीच परिस्थिती तुमच्या समोर टिकणार नाही, कारण या आत्मिक विश्वामध्ये तुम्ही जिंकणारच आहात. कारण आहे त्याला, कारण देवाचं वचन तुमच्या बरोबर आहे. ज्याला आम्ही माणसांना घाबरतो ना, when we start fearing situation and people around us, we lose our blessings. कारण आम्ही ज्या क्षणाला आमच्यामध्ये भय येतं, त्या क्षणाला आम्ही दाखवतो की आमचा देवाबरोबर विश्वासच नाही. लोक जे कैदेमध्ये असतात, ते आर इन बॉन्डेजेस, त्यांना असं जकडून ठेवलेलं असतं. त्या जगडून ठेवलेल्या लोक कधीच आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, त्यांचं पाचारण पूर्ण करू शकत नाहीत. देवाने तुम्हाला आज जर निवडलेलं आहे आणि तुम्ही त्याच्या मंडळीमध्ये आहात, तर तुम्ही आनंद करायला पाहिजे की तुम्हाला देवाने त्याच्या बरोबर काही गोष्टींमध्ये सामील करून घेतलेलं आहे. वी आर पार्टनर्स विथ हिम, को लेबरर्स. इंग्लिश सेज वी आर को लेबरर्स. आम्ही त्याच्या बरोबरचे, त्याच्या कामामध्ये कारभारी आहोत, सहकार्य कारभारी आहोत. म्हणजे भावना बहिणींनो, आमच्या जीवनाचा उद्देश रोज हाच असला पाहिजे की मी रोज माझ्या जीवनातल्या प्रत्येक पावलाने देवाला मी धन्यवाद दिला पाहिजे, त्याला आवडणाऱ्या गोष्टी दिल्या पाहिजे. जर मी परिस्थिती बरोबर हारलो, मी जर परिस्थितीच्या समोर झुकलो, ते आशीर्वाद आम्हाला होणार नाही. म्हणून आय एम गोइंग टू से अ व्हेरी व्हेरी बिग स्टेटमेंट. इट्स ऍक्च्युअली अ स्मॉल स्टेटमेंट बट कॅरीज अ बिग वेटेज. मी आज एक वाक्य असं तुमच्या समोर मांडणार आहे. छोटं आहे, परंतु त्याचा विस्तार मोठा असल्याने त्याच्यात बराच अर्थ आहे. तुमचे आणि माझे आशीर्वाद हे नेहमी आमच्या पाचारणाबरोबर जोडलेले असतात. ऑलवेज रिमेंबर दिस. आमचे आशीर्वाद, आवर ब्लेसिंग्स आर ऑलवेज अटॅच्ड विथ आवर कॉलिंग्स. आमचं जे कॉलिंग आहे ना, त्याच्या बरोबरच आमचे आशीर्वाद येतात. आय एम गोइंग टू गिव्ह यू एन एक्झाम्पल. तुमच्या समोर ते चित्र आहे. ते चित्र दावीद आणि गल्ल्याताचं युद्ध दाखवणार आहे. लेट्स टेक दिस केस. आम्ही दावीदाची केस घेऊया आणि मग आम्ही त्याला स्टडी करू आणि मग ठरवूया की माझ्या जीवनात असं होत आहे का. ज्या वेळेला या दावीदाची शमूएल संदेशचा त्याच्या बापाकडे गेला आणि म्हटला तुझ्या मुलांना घेऊन ये, त्याच्या बापानं त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही की त्याला एक छोटा मुलगा आहे. लोक कदाचित तुम्हाला विसरून गेले असते. बट डू नॉट वरी, तुम्ही काळजी करू नका. परमेश्वर तुम्हाला बरोबर लक्षात ठेवत नाही. त्याचं लक्ष आपल्या लेकरांवरती आहे. दुसरी गोष्ट, ज्याला हे युद्ध सुरू होतं, पलिष्ठ्यांच्या गल्ल्यात मोठ्याने येऊन इस्रायल लोकांना मोठमोठी आव्हानं करत होता, शिवीगाळ करत होता. इकडं जो इस्रायलाचा राजा होता शाऊल, तो घाबरून बसला होता. दाविदाचे काही भाऊ त्या ठिकाणात युद्धामध्ये सैनिक होते, ते देखील घाबरलेले होते. त्यांच्या बरोबरचे बाकीचे योद्धे देखील घाबरलेले होते. पीपल वर इन बॉन्डेज. लोक त्यावेळेला त्या जोखंडाखाली आले होते आणि त्याच्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. परंतु दावीद ज्याला त्या ठिकाणात पोहोचला, त्याचा भाऊ त्याला म्हणाला, अरे शेळ्या मेंढ्या हाकायचं सोडून तू इथं काय करतोस? आठवतं तुम्हाला ती गोष्ट? People will call you names, people will call you and talk about your callings, they'll talk opposite to your callings. लोक तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला म्हणतील हे तुझं काम नाही आणि हे तुझं कॉलिंग नाही, त्या कॉलिंग मध्ये तुला काय येणार आहे.
परंतु मी तुम्हाला सांगतो त्या परिस्थितीमध्ये दाविदाने स्वतःला जोखंडांमध्ये अडकवून घेतलं नाही, तो पुढे गेला. he continued his walk. तो पुढे चालत होता. What did he do? तो एवढंच करत नाही, तो कसा तरी शाऊलापर्यंत पोहोचला. शाऊल राजाने ज्यावेळेस मुलाला पाहिलं त्यावेळेला तो म्हणाला, अरे तू तर सुकुमार आहेस, तू या कसलेल्या योद्ध्याबरोबर कसा काय तू लढणार? मग दाविदाने आपली साक्ष दिली, ती गोष्ट वेगळी, मी तिकडे जात नाही. परंतु मग त्या ठिकाणात एक गोष्ट घडली. गोष्ट अशी होती, त्यावेळेला शाऊल राजाने म्हटलं होतं की जो कोणी या गल्ल्याताला मारेल, whoever will overcome this giant is going to get a great prize. त्याला मोठा पारितोषिक मिळणार होतं. पारितोषिक तुम्हाला माहिती आहे, राजाच्या मुलीबरोबर लग्न, सैन्यामध्ये मोठं स्थान, रुबाब त्यानंतर वाढणार होता. See, this was the calling that David had. हेच पाचारण दाविदाचं होतं. What calling are you having right now? कोणत्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला बोलावलेलं आहे? आर यू स्टॉपिंग बिकॉज ऑफ पीपल? आमच्या जीवनात अनेक लोक असतात नाही, त्या लोकांमुळे आम्ही थांबतो. आमचे लोक कोण कोण असतात? कधी नवरा असतो, कधी बायको असते, कधी लेकरं असतात, कधी आमचे करिअर्स असतात, कधी सासू असते, कधी सून असते, कधी सासरा असतो, कधी भाऊजाई असते. बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये, बरीच नाती आहेत. आर दे स्टॉपिंग यू? आज त्या गोष्टी, ती नाती तुम्हाला मागे थांबवत आहेत का? आर यू अंडर बॉन्डेज? काय तुम्ही त्याच्यामुळे जोखंडामध्ये आलेला आहात का? पहा, तुमचं कॉलिंग, तुम्हाला ज्या कामासाठी निवडलेलं आहे ते काम ज्या वेळेला तुम्ही पुढे सरकून करणार आहात, पुढे तुमचं चालणं असंच ठेवणार आहात, then the victory is yours. त्याला तो विजय तुमचा आहे आणि तुमच्या कॉलिंग बरोबर तुमचे आशीर्वाद जोडले गेलेले आहेत. इफ यू आर नॉट फुलफिलिंग युअर कॉलिंग, फॉरगेट अबाउट द ब्लेसिंग. जर तुम्ही तुमचं पाचारण पूर्ण करत नसाल ना, तर आशीर्वाद विसरून जा. तरी देखील काही लोकांवरती आशीर्वाद येतात, ती देवाची कृपा आहे, लक्षात ठेवा. काही लोकांना असं वाटतं की आशीर्वाद मिळते म्हणजे मी योग्य जीवन जगतो. अजिबात नाही. यू आर जस्ट ऑन द सरफेस ऑफ युअर ब्लेसिंग. तुम्ही फक्त तुमच्या आशीर्वादांच्या वरच्या गोष्टी पाहता, तुम्ही अजून खाली गेलाच नाहीत. बरेच आशीर्वाद तुमच्यासाठी दिलेले आहेत. माझ्या भावना बहिणींनो, जर का तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, आशीर्वादित होण्याकरिता, आशीर्वाद मिळवण्याकरिता आम्हाला परमेश्वराने त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. हे सामर्थ्य आमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आहे. समटाइम्स सम पीपल आर व्हेरी फिजिकली ब्लेस्ड, एकदम मसल्ड, चांगले स्वास्थ्यामध्ये असतात. बट इफ यू लुक ॲट देअर मेंटॅलिटी, गोष्ट पहा तुम्ही, जर का परिस्थिती आली की ते लगेच घाबरून जातात, कधी कमकुवत होतात, डिप्रेशन मध्ये जातात. काही लोक मेंटली स्ट्रॉंग असतात, परंतु फायनान्शियली वीक असतात. काही लोक फायनान्शियली स्ट्रॉंग असतात. काही लोकांचं आर्थिक जीवन खूप समृद्ध असतो, खूप पैसा असतो, मोठमोठ्या घरं, मोठमोठ्या गाड्या, पण सोसायटीमध्ये त्यांना किंमतच नसते. नोबडी इज रिस्पेक्टिंग देम अँड नोबडी इज ऑनरिंग देम इन द सोसायटी. या सर्वांवरून आम्हाला लक्षात येतं, आशीर्वादित होणे म्हणजे जीवनातल्या 5 विभागांमध्ये आशीर्वादित असणं. आणि फार महत्वाची गोष्ट, त्याचं आत्मिक जीवन सगळ्यात जास्त स्ट्रॉंग, त्याचे बाकीची 4 जीवन आपोआप स्ट्रॉंग होतात. जो स्पिरिच्युअली आपल्या जीवनामध्ये स्ट्रॉंग असतो, त्याचं फिजिकल, त्याचं शारीरिक जीवन, त्याचं मेंटल, मानसिक जीवन, फायनान्शियल, आर्थिक जीवन आणि सोशल म्हणजे सामाजिक जीवन, हे आपोआप आशीर्वादित होतं. आणि आम्ही त्यानंतर पाहिलं, आशीर्वादित होण्याकरिता आणखी 3 गोष्टींची गरज आहे. आम्ही आमच्या जीवनात शिस्तबद्ध, म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे, विश्वासू म्हणजे जे आम्हाला देवाने सांगितलं करायला तेच करणारे, ओबिडियन्स म्हणजे जे स्पेसिफिक कॉलिंग माझ्यासाठी देवानं पाठवलेलं आहे, त्या कॉलिंग नुसार, त्या आम्हाला मिळालेल्या पाचारणाप्रमाणेच चालणारे लोक आम्ही असायला हवेत. आणि मग आम्ही या स्पिरिच्युअल वॉरफेअरची गोष्ट पाहिली, आम्ही दाविदाचं उदाहरण पाहिलं. आम्ही आता चेक करावं, माझ्या पाचारणाबरोबर जर माझे आशीर्वाद जोडलेले आहेत, व्हॉट इज द स्टॅटस ऑफ माय कॉलिंग. जर माझं पाचारणाबरोबर माझे आशीर्वाद जोडलेले आहेत, तर माझ्या पाचारणाची स्थिती आज काय आहे, माझ्या जीवनात मी काय करत आहे. आज तुमच्या समोर हा प्रश्न मी मांडत आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाबरोबर सोडत आहे. त्या प्रश्नचिन्ह एक पेपरवरती मोठं प्रश्नचिन्ह करून त्याचं उत्तर होमवर्क आहे. तुम्हाला देव पाहत आहे, देवाचा आत्मा पाहत आहे, तुम्ही होमवर्क करताय की नाही, देवाबरोबर प्रामाणिक राहताय की नाही, ते तुम्ही पहा. मी पुढे जातो आणि परत या
वचनाकडे येत आहोत ना. हे जे एफिसकरास पत्र याचा आणि जुन्या करारातील यहोशुआच्या ग्रंथाचं बरंच साम्य आहे. म्हणून माहितीये का, यहोशुआने देवाच्या लोकांना त्याच्या वचनदत्त देशात म्हणजे कनानामध्ये तो घेऊन गेला. त्यांना एकच काम दिलं होतं देवाने. काय काम होतं? तिथं पाय ठेवा आणि ती जमीन आणि ते शहर आणि नगर हस्तगत करा, पोजेस करा. देवाने त्यांना सांगितलं होतं ज्या ज्या भूमीवर, आणि हे प्रॉमिस आज देखील स्पिरिच्युअल इस्रायलाइट्स बरोबर आहे. तुम्ही आत्मिक इस्रायली आहात, यू आर स्पिरिच्युअल इस्रायलाइट्स. तुमच्यासाठी आज देखील हे वचन प्रभावीपणे काम करतं. परमेश्वर म्हणाला होता ज्या भूमीवर तुम्ही पाय ठेवाल ती भूमी तुमची झालेली आहे. कनान देशाकडे जाण्याची वेळ आली. तुम्हाला सर्वांना आठवतं कनान देशात आता प्रवेश करायचा आहे. मात्र या इस्रायल लोकांनी घाबरून, समोर असलेले मोठे मोठे राक्षस पाहून त्यांनी तिचा निर्णय घेतला की आम्ही कनान देशामध्ये जाणार नाही. आणि मग त्यानंतर देवाने त्यांना 40 वर्ष अरण्यात फिरवलं. परत तिथं झाले, कनानाच्या बॉर्डरवरती आले. आता या वेळेला मात्र 40 वर्ष फिरून आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी नकार दिला होता ते सगळे तिथंच मेले. पुढची पिढी आता यहोशुआ बरोबर इथं आलेली आहे. आणि आता कनानाच्या परत बॉर्डरवर उभी असताना त्यांनी आपली पावलं विश्वासानं पुढे टाकली. कनान त्यांचा झाला. इट इज अ सिमिलर काइंड ऑफ अ सिच्युएशन इनटू युअर लाईफ अँड माय लाईफ. आमच्या जीवनामध्ये एक्झॅक्टली अशी सिच्युएशन आहे. परमेश्वर एफिसाच्या पत्रात 1 अध्याय 3 वचनात म्हणतो की सर्व आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहेत. ही जस्ट सेज वॉक बाय फेथ. तो फक्त म्हणतो पाऊल तर पुढे टाका, तुम्ही जिथं पाय ठेवाल ती भूमी तुमची होणार आहे. परंतु काही लोक पाऊलच टाकत नाहीत, आळशी झाले, आणि म्हणून मग 40 वर्षाच्या त्या अरण्याच्या प्रवासामध्ये ते निघालेले आहे. ही शिस्त आहे. परमेश्वर, तुम्ही जर शिस्तीत येत नाही ना तर परमेश्वर तुम्हाला ओळंब्यामध्ये आणण्याकरिता 40 वर्ष फिरवणार आहे. दॅट इज हाऊ युअर ब्लेसिंग्स हॅव गॉन अवे फ्रॉम. हे अशाच पद्धतीने आमच्या अविश्वासाने, आमच्या कृती न केल्याने, आमच्या आज्ञाधारकपणा नसल्याने आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर जातात. मात्र या वेळेला यहोशुआ बरोबर असलेलं जनरेशन थोडंसं वेगळं होतं. त्यांनी पाय पुढे टाकले. जसे त्यांनी पाय पुढे टाकलेत तसं ते संपूर्ण शहर आणि तो कनान प्रदेश हा त्यांचा झाला. त्यांनी बऱ्याच लोकांना कनानातून हुसकून लावलं, हस्तगत केलं ना. दॅट वॉज द फर्स्ट ब्लेसिंग. आम्हाला सर्व गोष्टी हस्तगत करायच्या, आमच्या हातात घ्यायच्या. आम्हाला देवाने सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. ते सर्व ख्रिस्तामध्ये आमचे झालेले आहेत. प्रत्येक आध्यात्मिक, प्रत्येक स्पिरिच्युअल आशीर्वाद त्याच्या लोकांसाठी त्याने ख्रिस्तामध्ये दिलेला आहे. तर असं नाही म्हणत की तो तुम्हाला आशीर्वाद देईल. तो म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. ही इज नॉट एक्सपेक्टिंग यू टू बी परफेक्ट. तो तुमच्याकडनं अपेक्षा नाही करत की तुम्ही अतिशय पवित्र परफेक्ट बनाल मग तो आशीर्वाद दिला. नाही, तो आत्ताच म्हणतो तुमच्या या आत्मिक प्रवासाच्या सुरुवातीसच तो म्हणतो मी तुम्हाला सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. तुम्हाला कसे घ्यायचे तुमच्या हातात आहेत. विश्वासानं पावलं पुढे टाकायचे. त्याच्याकडे जे जे आहे, माझ्या भावाला लक्षात ठेवा, त्याच्याकडे जे आहे आणि त्याच्या हातात जे आहे ते सर्व आमचं आहे. म्हणा माझं आहे. आमेन. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी हस्तगत करण्यासाठी विश्वासानं ही भूमी जिंकायची आहे. पावलं तर टाकून बघा, अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने आता पळत येत आहेत. तुम्हाला फक्त एक पाऊल टाकायचंय. तुम्हाला विश्वासाची कृती करायची आहे. म्हणून पाऊल काय म्हणतो पहा. पाऊल करिंथाच्या पत्रामध्ये 1 करिंथ त्याचा 3 अध्याय 21 ते 23 वचन. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये ना. दिस इज फॉर द फॅन क्लब मेंबर्स. हे जे सेवकांचे फॅन क्लब असतात ना, मोठमोठे फॉलोअर्स, त्यांच्यासाठी हे वचन आहे जणू काही. परंतु त्यातनं आपल्याला जो भाग घ्यायचा तो आम्ही तोच घेणार आहे. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचेच आहे. मग तो म्हणतो पाऊल असो सेवक, अपोलो सेवा करणारा असो, अथवा कैफा म्हणजे पीटर सेवा करणारा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळच्या गोष्टी असोत, आजच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळातील गोष्टी असोत, भविष्यात होणाऱ्या गोष्टी आहेत, सर्व काही तुमचे आहे. म्हणा माझे आहे. एव्हरीथिंग बिलॉंग्स टू यू. फार महत्वाची गोष्ट आहे. ही हॅज गिव्हन एव्हरीथिंग. ऑल थिंग्स आर युअर्स. आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. किती महत्वाचं आहे. पौल काय म्हणतो या वचनात करिंथकरांना,
की तुम्ही डोंट बी द फॅन क्लब मेंबर्स ना, पास्टर विशाल, पास्टर विशाल, पास्टर अभय, पास्टर अभय, राहुल ब्रदर, राहुल ब्रदर, अजिबात नाही. कोणीही असो, all the blessings belong to you. Whenever a servant of God stands for the service and ministry, he represents God. He has nothing to do with it. आम्ही फक्त सेवक आहोत. आम्ही ज्या उभे राहतो, आमचं स्वतःचं काहीच नसतं, सर्व देवाचं असतं, कारण आम्ही त्याच्या वतीने प्रतिनिधित्व करणारे सेवक म्हणून उभे राहतो. म्हणून सो डोंट बी द फॅन मेंबर्स. काही लोकांना फार सवय असते, काही लोक ह्याचे फॅन होतात, त्याचे फॅन होतात. जगामध्ये देखील आम्हाला असे फॅन्स खूप मिळतात, काहीच उपयोग नाही. त्यांना फक्त लटकवण्याचं काम असतं, वरती लटकवलं की त्यांनी हवा होते. डोंट बी फॅन्स. हे सर्व आशीर्वाद तुमचे आहेत असं परमेश्वर तुम्हाला आठवण करून देत आहे, म्हणजे भावना करून. म्हणून आता आम्ही या गोष्टींना समजून घेण्याकरिता आणखीन एक वचन आम्ही पाहणार आहोत. त्याच्या आधी हे सर्व आमचं का झालं, त्याला कारण आहे. हे सर्व देवाने आमच्यासाठी का दिलं, त्याला कारण आहे. कारण आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्त देवाचा आहे. प्रत्येक आशीर्वाद देवाला दिलेला आहे. जसं देव यहोशुआला म्हटला, उठ, खंबीर हो, पावलं पुढे टाक आणि हस्तगत कर, हे सर्व तुझं आहे. आज परमेश्वर तुमच्याशी तेच बोलत आहे. तो म्हणतो, उठा, हिम्मत बांधा, पावलं पुढे टाका आणि जे तुमचं आहे ते हस्तगत करा, ते तुम्हाला दिलेलं आहे. आमेन. आता तुमचा हा अनुभव असू द्या, पुढे प्रवास चालू ठेवा. त्याने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे ना. माझ्या भावना बहिणींनो, लक्षात ठेवा, आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही धनवान आहोत. वी आर मायटी मेन ऑफ गॉड. आम्ही देवाचे असाधारण जगातले लोक आहोत, देवासाठी सामर्थ्याने भरलेले लोक आहोत. परंतु जर आम्ही ख्रिस्ती लोकांना पाहू ना, सो कॉल्ड ख्रिश्चन्स, त्यांना सो कॉल्ड यासाठी म्हणतो की ते नामधारी आहेत, ते फक्त नावाला ख्रिस्ती. माझ्या भावना बहिणींनो, दे आर लिव्हिंग एक्झॅक्टली द ऑपोजिट लाईफ. बरोबर याच्या विरुद्ध जीवन जगत आहेत. कमतरते, काही ना काही कमी आहे, कुठे ना कुठेतरी, कुठे ना कुठे त्रास आहे. दिस इज नॉट अ ख्रिश्चन लाईफ. याला ख्रिस्ती जीवन म्हणत नाही. जे काही मला हवं आहे, ज्याची ज्याची मला गरज आहे, मी ते सर्व ख्रिस्तामध्ये मिळवू शकतो. ते सर्व ख्रिस्तामध्ये माझं आहे. म्हणजे भावना लक्षात ठेवा, तो क्षण मला माहित नाही तुमच्यातल्या किती लोकांना आठवतो, ज्या क्षणी तुम्ही त्या पाण्यामध्ये उतरलात, बाप्तिस्म्यामध्ये साक्ष दिलात, निर्मळ पवित्र बनून तुम्ही त्या पाण्यातनं ज्याला वर आलात, नवीन जन्माचा अनुभव घेतला, तुम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेली व्यक्ती बनलात. ज्या क्षणाला तुम्ही देवाच्या कुटुंबामध्ये बॉर्न अगेन ख्रिश्चन म्हणून जन्माला आलात, त्याच दिवशी यू वर बॉर्न रिच. तुम्ही त्याच दिवशी स्वर्गीय वैभवाचे वारस म्हणून, स्वर्गीय वैभवाचे आणि धनाचे मालक म्हणून तुम्ही त्या पाण्यातनं वर आला. परंतु काय झालं माहितीये का, तुम्हाला सांगतो, आम्ही विसरून जातो या गोष्टी. दॅट वी आर बॉर्न अगेन ख्रिश्चन्स, वी आर बॉर्न रिच. आम्ही नवीन जन्म पावलेले लोक आहोत. आमचा जन्म हा धनिकतेमध्ये, श्रीमंतीमध्ये, देवाच्या कृपेमध्ये, त्याच्या आशीर्वादांमध्ये झालेला आहे. आम्हाला कुटुंब आहे आणि ते कुटुंब देवाचं अतिशय श्रीमंत आहे. दारिद्र्य आमच्या जवळ येऊ शकत नाही. का? I'll give you the reason for that. आम्ही दुसरे करीन याचा 8वा अध्याय 9व वचन पाहणार आहोत. 2 Corinthians याचा 8th chapter आणि 9th verse. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. माहित आहे का तुम्हाला? तो काय म्हणतो, तो धनवान असता तुमच्या करिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आमेन. तो श्रीमंत असता, तो धनवान असता, he became poor for you. तो तुमच्यासाठी गरीब झाला. इट्स एन एक्सचेंज. ही वॉज अ सबस्टिट्यूट. तो आमच्या वतीने, आमच्या ठिकाणामध्ये त्याने सर्व गोष्टी पूर्ण केल्या, या हेतूने की तो यासाठी गरीब झाला की त्याच्या दारिद्र्याने, त्याच्या गरिबीने, बिकॉज ही बिकेम पुअर थ्रू हिज पॉवर्टी, यू हॅव बिकम रिच. तुम्ही आशीर्वादित, अबंडंटली ब्लेस्ड, पूर्ण उरणारे आशीर्वाद आणि भरपूरच्या आशीर्वादांमध्ये तुम्ही आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुमच्यातल्या अनेकांना आज याच्याद्वारे उत्तेजन मिळत आहे. आम्ही इथपर्यंत आलेलो असताना थोडक्यामध्ये मी फेर उजळणी करत आहे तुमच्या बरोबर. आम्ही काय काय पाहिलं आतापर्यंत? आम्ही पाहिलं
की आम्ही जेवढा वेळ आमच्या वैयक्तिक टाइम मध्ये, प्रायव्हेट टाइम मध्ये, वैयक्तिक त्या एकांताच्या वेळेमध्ये जेवढा वेळ घालवतो, त्याच गोष्टींचा पडसाद आम्हाला आमच्या सामाजिक जीवनामध्ये दिसतो. आणि हे सुद्धा पाहिलं की आमच्या क्षमतेला परमेश्वर जेव्हा त्याची क्षमतेची जोड देतो, आम्ही 100% आशीर्वादित झालेले लोक बनतो. जिथून पुढे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आशीर्वादित होणं म्हणजे जीवनातल्या सर्व विभागांमध्ये आशीर्वादित होणं. म्हणजेच आम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक म्हणजेच आत्मिक गोष्टींमध्ये आम्ही इक्वली आशीर्वादित असलं पाहिजे. आशीर्वादित होण्याकरिता तो त्रिकोण मी तुम्हाला दाखवतो. त्या त्रिकोणामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या? आशीर्वादित होण्याकरिता आम्हाला शिस्तबद्ध असायला हवं. शिस्तबद्ध म्हणजे वचनाप्रमाणे जीवन जगणारे. आम्हाला विश्वासू असायला हवं. विश्वासू असणे म्हणजे देवाने जी गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे तीच गोष्ट करणे. आणि आज्ञाधारकपणा म्हणजे ओबिडियन्स, याचा अर्थ की जे वैयक्तिक पाचारण देवाने तुम्हाला दिलेले आहे ते तसंच्या तसं पूर्ण करणे.